आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। भारती एअरटेल लिमिटेड कंपनीची मनमानी वाटेफळ ते आनाळा रस्त्याची साईडपट्टी उकरून केबलचे काम, शासकीय मालमत्तेचे नुकसान। भारती एअरटेल लिमिटेड कंपनीच्या वतीने वाटेफळ इनगोंदा आनाळा प्रजिमा 1 रस्त्याच्या बाजूपट्टीवर व रस्त्यालगत OFC केबल टाकण्यासाठी अनधिकृत खोदकाम करण्यात आले, त्यामुळे शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की वाटेफळ इनगोंदा आनाळा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 1 रस्त्याचे बाजूपट्टीवर भारती एअरटेल लिमिटेड कंपनीकडून रस्त्यालगत OFC केबल टाकण्यासाठी अनधिकृत खोदकाम करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे। सदरील खोदकाम रस्त्याच्या मध्यभागापासून 10 मीटर अंतराच्या बाहेर करणे अपेक्षित असताना रस्त्याला लागून असणाऱ्या साईडपट्टीवर करण्यात आले आहे। रस्ता एकेरी असल्यामुळे रस्त्यावरून दोन्ही बाजूने वाहन आल्यास व पुढील वाहनास ओव्हरटेक करताना बाजूच्या असलेल्या साईड पट्टीवरून वाहन पार करावे लागते। परंतु साईडपट्टी भारती एअरटेल लिमिटेड कंपनीने OFC केबल टाकण्यासाठी खोदल्याने साईडपट्टी पूर्णपणे उखडली असून रस्त्याच्या कडेला दगड, गोटे, मुरुम अस्तव्यस्त विखुरले असून काही ठिकाणी खड्डे पडले आहेत। परिणामी या साईडपट्टीवरील मुरुम, दगडगोटे, माती रस्त्यावर व साईडपट्टीवर आल्याने दुचाकी स्लिप होणे, चारचाकी आदळणे बरोबरच आनाळा ते वाटेफळ रस्त्यावर अपघातांचे प्रमाण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वाढले आहे। रस्त्याची साईडपट्टी खोदकाम करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे। सदरील खोदकाम हे शासकीय नियम व अटी शर्ती न पाळता रस्त्याच्या साईडपट्टीवरून रस्त्यालगतच करण्यात आलेले आहे। रस्त्याच्या लगत साईडपट्टीवरून झालेल्या खोदकामामुळे साईडपट्टी पूर्णतः खराब झाली असून रस्त्याची साईडपट्टी खोदून न भरल्यामुळे नागरिकांना येणे जाणे करताना रोड साईड प्रोटेक्शन राहिले नाही। त्यामुळे हे खोदकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमाप्रमाणे नसून अनधिकृत नियमबाह्य केले असल्याचे समजते। या रस्त्यावरून अपघात होऊन एखाद्या मनुष्याचा जीवितहानी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे संबंधित अनधिकृत काम करणाऱ्या व शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थातून व प्रवासी व वाहन चालकांमधून होऊ लागली आहे।